नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण अजून एक नवीन विण किंवा डिझाइन विणणार आहोत। दिसत असेल तुम्हाला, याप्रमाणे दिसते। खूप सुंदर नमुना आहे हा। सुलट बाजू किंवा राईट साइडहून ही अशी दिसेल, मागच्या बाजूने किंवा उलट साइड रॉंग साइडहून ही अशी दिसते। अतिशय सुंदर नमुना आहे। जरा वेगळा प्रकार आहे हा विणकामाचा। उलट आणि सुलटच टाक्यांमध्येच विणलेली आहे। फार काही त्याला वेगळे व्हेरिएशन नाही आहे, पण एका छोट्याशा बदलामुळे हा असा इफेक्ट आलेला आहे या विणीसाठी। ही विण विणण्यासाठी 7च्या पट्टीमध्ये टाके घालावे लागतात आणि 4 ओळींमध्येच ही विण पूर्ण होते। ही विण विणताना ओळीच्या सुरुवातीचा पहिला स्टार, त्यानंतर जी टाके संख्या दिलेली आहे, जे टाके दिलेले आहेत तेच पुन्हा पुन्हा रिपीट करायचे आहेत शेवटपर्यंत। ही स्पेसिफिक विण विणताना पहिल्या स्टारच्या आधी आणि दुसऱ्या स्टारच्या नंतर कुठलेही टाके नाही आहेत, त्यामुळे पहिल्या स्टार नंतरचेच टाके शेवटपर्यंत पुन्हा पुन्हा रिपीट करायचे आहेत, विणायचे आहेत। व्हिडिओ पाहिल्यानंतर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। सुईवर 23 टाके घातलेले आहेत। पहिला आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे आणि मधले 21 टाके हे विण विणण्यासाठी आहेत। सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ही विण विणण्यासाठी 2 सेटअप रो किंवा 2 सुरुवातीच्या ओळी घालाव्या लागतात, की ज्या एकदाच विण किंवा विणकाम सुरुवात केल्यावर एकदाच घालाव्या लागतात। तर मी हे ऑलरेडी विणलेलं आहे, पण मी याच्यावर दाखवते की त्या सेटअप रो कशा घालायच्यात। एकदम सोप्या आहेत। पहिला टाका यामध्ये एजिंगचा असणार आहे। इथे जे घातलेलं आहे तेच इथे खाली घातलेलं आहे। तर सेटअप रो सुरुवातीच्या ओळी ज्या एकदाच विणायच्या असतात त्या याप्रमाणे विणायच्या आहेत। पहिला टाका एजिंगचा, 3 टाके सुलट, 1 उलट याप्रमाणे आणि 3 सुलट। हे पुन्हा पुन्हा रिपीट करायचं आहे। हे बरोबर 7 टाके होतात। हे 7 टाके पुन्हा पुन्हा रिपीट करायचे आहेत। 3 सुलट, 1 उलट, पुन्हा 3 सुलट, पुन्हा हेच रिपीटेशन असणार आहे। 3 सुलट, 1 उलट, 3 सुलट, शेवटचा टाका एजिंगचा आहे। पहिली सेटअप रो किंवा सुरुवातीची ओळ पूर्ण झालेली आहे। आता दुसरी उलट बाजूला, पहिली उलट बाजूला होती, पहिला टाका एजिंगचा, त्यानंतर 3 उलट, 1 सुलट, पुन्हा 3 उलट, हे 7 टाके पुन्हा पुन्हा रिपीट करायचे आहेत। 3 उलट, 1 सुलट, 3 उलट, पुन्हा हेच रिपीट आहेत। 3 उलट, 1 सुलट, 3 उलट, शेवटचा टाका एजिंगचा आहे। दुसरी सेटअप रो पूर्ण झालेली आहे। हे बघा, साधीच आहे। हे या ज्या 2 ओळी आहेत त्या मी इथे घातलेल्या आहेत। त्यानंतर डिझाईनला सुरुवात होईल। तर आता आपण डिझाईन याच्यावर विणूया।
सेटअप रो झाल्यानंतर विणीची पहिली ओळ जी राईट साइड किंवा सुलट बाजूला येते, पहिला टाका एजिंगचा आहे. त्यानंतर ही पहिली ओळ आहे, जे नमुन्याची ही पहिली ओळ आहे. पहिल्या स्टारच्या आधी कुठलेही टाके नाही आहेत, त्यामुळे पहिल्या स्टार नंतरच्या टाक्याने सुरुवात होईल. 3 सुलट, 1 उलट. पहिल्या 2 सेटअप रो झाल्यानंतर ही ओळी घालायच्या आहेत आणि सेटअप रो ही एकदाच घालायची आहे. 2 सेटअप रो ज्या आहेत सुरुवातीच्या ओळी मी मगाशी दाखवल्या त्या एकदा सुरुवातीला घातल्यानंतर ही जी पहिली ओळ आहे ती विणायची आहे आणि पुन्हा हीच ओळ पहिल्या 4 ओळीनंतर पुन्हा हीच ओळ रिपीट करायची. म्हणजे सेटअप रो ह्या सुरुवातीला एकदाच घालायचे आहेत दोन्ही. पहिले 3 सुलट, 1 उलट, 3 सुलट हेच रिपीट करायचं आहे. 3 सुलट, 1 2 3, 1 उलट, पुन्हा 3 सुलट, 1 2 3. हे झाल्यावर पुन्हा 3 सुलट, 1 उलट, 3 सुलट, 1 2 3. शेवटचा टाका एजिंगचा. पहिली ओळ झालेली आहे. पहिली ओळ अगदी सोपी आहे, दुसरी ओळ पण सोपी आहे. आता दुसरी ओळ, पहिला टाका एजिंगचा, दुसऱ्या स्टार नंतरच्या टाक्याने सुरुवात होईल कारण पहिल्या स्टारच्या आधी कुठलेही टाके नाही आहेत. 3 उलट, 1 सुलट, 3 उलट, 1 2 3. त्यानंतर पुन्हा 3 उलट, 1 2 3, 1 सुलट आणि 3 उलट. हेच पुन्हा रिपीट करायचं आहे. 3 उलट, 1 सुलट, पुन्हा 3 उलट. शेवटचा टाका एजिंगचा आहे. दुसरी ओळ पूर्ण झालेली आहे. आता तिसरी ओळ याप्रमाणे दिसेल पहिल्या 2 ओळी झाल्यानंतर. आता तिसरी ओळ ज्या ओळीला व्हेरिएशन असणार आहे विणायचं, ज्यामुळे ही विण बनते, ती ओळ पहिल्या स्टार नंतर 2 सुलट, त्यानंतर 2 सुलट विणले. आता हा टाका असाच ठेवायचा, त्यानंतरचा टाका हा उलट आहे, तर बरोबर त्याच्या खालून म्हणजे हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4, ह्या 4 मधून जे होल दिसतं त्यातून सुई घालायची, त्याला वेढा द्यायचा आणि तो टाका तिथून विणायचा. याप्रमाणे ही एक अटी येते. त्यानंतर 1 सुलट, 1 उलट, त्यानंतर पुन्हा 1 सुलट. हे झाल्यानंतर आपण ज्या होलमधून पहिल्यांदा विणलं त्याच होलमध्ये ही उजवी सुई घालायची आणि पुन्हा त्याला वेढा द्यायचा आणि एक टाका विणायचा. याप्रमाणे हे बघा, हा एक एक्स्ट्रा टाका आला. त्यानंतर 2 सुलट. 7 टाक्यांमध्ये ही झालेली आहे डिझाईन. 2 2 4 2 6 आणि 1 7. याप्रमाणे हे 2 एक्स्ट्रा टाके आहेत, म्हणजे आपण आटी घेतल्यामुळे, त्यामुळे मधले 3 2 5 आणि 2 7 म्हणजे हे 2 जास्तीचे टाके आहेत. तर बरोबर 7 टाक्यात याप्रमाणे विणायचं आहे. पुन्हा हेच पुन्हा विणायचं आहे, रिपीट करायचं आहे. पुन्हा बघूया. पहिले 2 सुलट विणायचे,
त्यानंतर हा जो सुलट टाका आहे तो तसाच ठेवायचा. हा उलट आहे त्याच्या 1 2 3 आणि 4 उलटच्या खाली जो चौथा टाका आहे त्याच्या खाली जे होल असतं त्यातून सुई अशी घालायची, त्याला वेढा द्यायचा आणि त्या होलमधून ती काढायची. याप्रमाणे येईल. त्यानंतर हा एक सुलट विणायचा, एक उलट विणायचा, पुन्हा एक सुलट विणायचा आणि ज्या होलमधून आपण ही अटी घेतली त्याच होलमध्ये पुन्हा घालायचा. याप्रमाणे त्याला परत अटी द्यायची आहे आणि तिथून ती अटी बाहेर काढायची. याप्रमाणे हे बघा, एका होलमधूनच ही आणि ही अटी आलेली दिसते. त्यानंतर 2 सुलट. पुन्हा हेच रिपीट करायचं आहे. 2 सुलट. हा टाका असाच ठेवायचा. 1 2 3 आणि 4 चौथ्या टाक्याच्या खालून सुई घालायची, त्याला अटी द्यायची, तो बाहेर काढायचा. त्यानंतर एक सुलट, एक उलट, पुन्हा एक सुलट, पुन्हा सुई या ज्या भोकातून आपण पहिल्यांदा अटी घेतली त्याच भोकातून घालायची, त्याला अटी द्यायची आणि हा टाका विणून घ्यायचा याप्रमाणे. त्यानंतर शेवटचे 2 सुलट. पहिल्या स्टार नंतरचे टाके संपलेले आहेत. दुसऱ्या स्टार नंतर कुठलेही टाके नाही आहेत, त्यामुळे तेच टाके शेवटपर्यंत पुन्हा पुन्हा विणायचे आहेत. शेवटचा टाका एजिंगचा आहे. तिसरी ओळ पूर्ण झालेली आहे. आता चौथी आणि शेवटची ओळ उलट बाजूला. पहिला टाका एजिंगचा, 2 उलट. आता हे जे 2 टाके दिसत आहेत त्यामध्ये ही अटी आहे, तर त्या 2चा 1 उलट करायचा. म्हणजे तिसऱ्या ओळीत जो टाका वाढलेला होतो तो या ओळीत कमी होईल. याप्रमाणे 2चा 1. त्यानंतर 1 सुलट. आता पुन्हा 2चा 1 करायचा आहे, पण तो याप्रमाणे पहिल्यांदा ते 2 टाके उजव्या सुईवर काढून घ्यायचे. पहिला टाका आहे तो पुढून आणि दुसरा जो अटी घेतलेला टाका आहे तो मागून घ्यायचा आणि त्या 2चा 1 उलट करायचा. ते झाल्यानंतर पुन्हा 2 उलट. याप्रमाणे हे बघा, 2 अटीचे टाके वाढलेले होते, तिसऱ्या ओळीला ते कमी झालेले आहेत. हे बरोबर 7 टाके राहिलेले आहेत. पुन्हा हेच रिपीटेशन करायचं. 2 उलट. या 2चा 1 करायचा, त्यामध्ये एक अटी घेतलेला टाका आहे. त्यानंतर 1 सुलट. पुन्हा धागा आत घ्यायचा. हे 2 टाके, त्यातला पहिला टाका पाठीमागून म्हणजे आपल्याकडून पुढून आणि अटीचा टाका आहे तो मागून घेऊन असा 2चा 1 करायचा. त्यानंतर 2 उलट. पुन्हा हेच रिपीटेशन. 2 उलट, 2चा 1, 1 सुलट. हे जे 2 टाके आहेत ते उजव्या सुईवर घ्यायचे. हा पहिला टाका जो आहे तो डाव्या सुईवर आतून घ्यायचा आणि हा मागून. याप्रमाणे अटीचा टाका पुढे येईल आणि विणलेला टाका पाठीमागे जाईल. त्या 2चा 1 उलट करायचा. त्यानंतर शेवटचे 2 टाके उलट. त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे. चौथी ओळ पूर्ण झालेली आहे. अतिशय सुंदर डिझाईन आहे हे. 4 ओळींमध्येच पूर्ण होतं. याच 1 ते 4 ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत. दिसायला एकदम सुंदर आणि वेगळं असं आहे.
तुम्ही कुठल्याही प्रोजेक्टसाठी वापरू शकता। हे डिझाईन तुम्ही लेडीजसाठी, जेंट्ससाठी किंवा लहान बाळांच्या कुठल्याही प्रोजेक्टसाठी वापरू शकता। इव्हन तुम्ही ही बॉर्डर म्हणून वापरली तरी सुद्धा छान दिसते। मिक्स अँड मॅचसाठी सुद्धा तुम्हाला या नमुन्याचा वापर करता येईल। 4 ओळींमध्येच पूर्ण होते, जास्त व्हेरिएशन नाही आहे या विणीला। थोडक्यामध्ये एकदम सुंदर अशी ही नवीन विण विणलेली आहे, तर एकदा जरूर करून पहा। आपल्या सूचनांचे स्वागत आहे। प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।